आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आम्ही या ठिकाणी आठवड्यातनं दोनदा आयुर्वेदिक औषधं, होमिओपॅथिक औषधं ही 2 दिवस मंगळवार आणि शुक्रवार या ठिकाणी संध्याकाळी 5 ते 7 या वेळांमध्ये ते देणार आहेत. संस्था है जो 33 साल से सेल्फ चुके हैं और वो जोरदार तालियों के साथ पाइकर जी का स्वागत किया जाए. 33 वर्ष पहले शुरू हुआ, आज इस नई शाखा का उद्घाटन करके देख रहा है करीब 3 गुना तेजी से ये काम करेगा, क्योंकि पाइकर साहब का भी इसमें जुड़ रहा है. भूतपूर्व होगा, क्या होगा, और खास बात यह टीकाने लगेंगे. तो यहाँ पर जो भी उपस्थित हमारे नागरिक बंधु है, मेरा उनसे निवेदन है कि जो फ्री में दवाएं देंगे, डॉक्टर फ्री 1 रुपया भी नहीं लिया जाएगा. जो प्रदान करी स्वागत आपका. मंदिर का आशीर्वाद चाहिए, सब प्यार है, सब कुछ चाहिए. ये असली जो सेवक होता है उसकी ये पहचान होती है कि वो स्वागत नहीं होता. किस तरह से हमारे जगह से यूनिवर्सिटी होगा या हम पूरी सेवाएं प्रदान करके निश्चित रूप से लोग ये कहेंगे कि ट्रस्ट और भगवान महावीर विकलांग सहायता और आपका जो ट्रस्ट है, तीनों मिलकर के जो आज तक काम हो रहा था उससे 3 गुना काम होगा. आपको इसका प्रत्यक्ष प्रमाण कुछ दिनों में देखने को मिलेगा. बहुत ज़्यादा नहीं बोलते हुए मैं आपकी जोरदार तालियों की उसमें वाइकर साहब के आशीर्वाद का. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. भाषावार प्रांतरचना झाली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी, महाराष्ट्र मराठी भाषा बोलणार महाराष्ट्र, गुजरातमध्ये गुजराती जी भाषा आहे तर गुजरात झालं, तामिळनाडू ही अशी आपली जी राज्य आहे ती भाषेच्या याच्यावरती प्रांताची रचना आहे, म्हणजे राज्य निर्माण झालं. आणि तो आपला आजचा दिवस. भाषावाद ज्यावेळेला वाद निर्माण झाला त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र सर्व लोक एकत्र आले आणि मग आपल्याला महाराष्ट्र, मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला. आणि तो दिन, महाराष्ट्र दिन, आज आपण मोठ्या उत्साहाने या महाराष्ट्रामध्ये आणि मराठी लोक ज्या ठिकाणी राहतात त्या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपण साजरा करू. त्याच पद्धतीने कामगारांचा दिन, श्रमजीवींचा दिन अशा पद्धतीने देखील 1 मेला संबोधिलं जातं आणि तो देखील त्या उत्साहाने साजरा केला जातो. आज आपल्या इथं एक दवाखाना, हा दवाखाना जो आहे, मागच्या वेळेला ते माझ्याकडे आली होती ती लोक, म्हणजे जय गणेश चॅरिटेबल ट्रस्टची लोक आली होती. मला म्हटले की कॅम्प करायचा आहे. म्हटलं हरकत नाही. आणि मग त्यांनी ते कॅम्प केला, खूप मोठा कॅम्प केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कानाच्या मशीन्स असो, आयुर्वेदिक औषधं असो, डोळ्यांचे ऑपरेशन असो, हे सर्व त्यांनी स्वखर्चाने आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून केले. आपल्या इथे आपणही देतो, परंतु त्यांनी इच्छा दर्शवली
की आम्ही या ठिकाणी आठवड्यातनं 2दा आयुर्वेदिक औषधं होमिओपॅथिक औषधं ही 2 दिवस मंगळवार आणि शुक्रवार या ठिकाणी संध्याकाळी 5 ते 7 या वेळांमध्ये ते देणार आहेत. ज्या ज्या लोकांना याची गरज असेल तुम्हाला चेक केलं जाईल. चेक केल्यानंतर ती होमिओपॅथी औषधं दिली जातील आणि त्याचा असर होमिओपॅथीचा किंवा आयुर्वेदिकचा असर हा थोडा उशिरा होतो पण पूर्ण होतो. त्याचा साईड इफेक्ट काही होता नाही आणि त्यामुळे इथे बसणारी वयोवृद्ध माणसं असतील, आजूबाजूची जनता असतील, त्या सर्वांनी यायचं आहे. त्याच पद्धतीने त्यांचं आणि माझं बोलणं झालं की आठवड्याला 2 आम्ही कॅटरॅक्टचे ऑपरेशन करू. आठवड्याला 2 म्हणजे महिन्याला 8 राहू ना, तर महिन्याला 8 अशा पद्धतीने मोफत ही डोळ्यामध्ये कॅटरॅक्ट झाला असेल तर मोफत ती ऑपरेशन देखील या इथं तुम्हाला दर महिन्याला 8 लोकांची ऑपरेशन ती करून दिली जाते. ज्या लोकांना ऐकायला येत नसेल, त्या लोकांना मशीन लागत असेल तर ती मशीन देखील या ठिकाणी फुकट दिली जाईल. त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की मी दर वर्षाला 50 लाख रुपयांच्या मशीन हे घेतो. व्हीलचेअर, बेल्ट, कमरेचे बेल्ट, मानेचे बेल्ट, शीट हे देखील मी देतो. ते पुढच्या वेळेला इथूनच आपण दिलं जाईल की त्याने मातोश्रीला यायची गरज नाही. या इथून मंदिरामध्ये आपण देतो किंवा तिथे देतो, पण एकाच संस्थेच्या माध्यमातून इथून आपण देत जाऊया. कारण ही सर्व गोष्टी आपण या समाजासाठी करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. दुसरा देखील सांगू इच्छितो की आज गोरेगाव वेस्टला एक मी बुद्ध मंदिर, काय त्याला बुद्ध विहार एवढं मोठं बांधण्यानं जवळजवळ 2.5 कोटी रुपये मी तिथे खर्च केले. त्या लोकांनी मागणी केली आणि मी त्यांना ते करून दिलं, त्यांच्या मनाप्रमाणे करून दिलं. त्याचं एकूण 200 झालं. एक पैसा किसी का लिया नहीं है. तो उन्होंने बोला कि हमें चाहिए, मैंने बांध के दिया. आणखी गोष्ट केली मी आज आरेमध्ये मी काही रूम घेतोय आणि या रूमच्या माध्यमातून लवकरच 3-4 महिन्यामध्ये वृद्धाश्रम या आरेमध्ये मी सुरू करत जातोय. मी जवळजवळ 20 रूमचं मागणी केलेली आहे, मान्य होती. त्या 20 रूममध्ये जवळजवळ 40-50 या वृद्ध लोक की ज्यांना काही घरी काही मिळत नाही किंवा घरी कोणी बघत नाही, तर अशा लोकांसाठी आसरा सेंटर आणि ते मोफत असणार एवढं लक्षात ठेवा. कोणाकडनंही एक पैसाही घेतला जाणार नाही. ज्याने कोणी स्वखुशीने दिलं तर ठीक आहे. त्याच पद्धतीने ऑर्फन जी मुलं आहेत म्हणजे काय अनाथ, जी काही लोक अनाथ मुलं देखील असतात, अशा देखील 5-50 मुलांचं देखील तिथे मी वसतिगृह ही ज्या पद्धतीने मी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गोरेगावमध्ये घेतोच आहे. परंतु हे नवीन माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि त्या पद्धतीने तो ऑर्फन हाऊस, ऑर्फन होम, तर तो देखील एक करायची माझी इच्छा आहे. लवकरच त्यातनं गणपती बाप्पाने जर हे केलं, आशीर्वाद दिला तर लवकरच ते आपण सुरू करू की आम्ही चांगलीच कामं करणार आणि ती चांगली करत असताना देव बाप्पा नेहमीच आमच्या बरोबर असतो आणि तो जे आशीर्वाद देईल. जे काही लोक असतील, कानाची मशीन, स्टिक, कमरेचा पट्टा, व्हीलचेअर आणि तुम्ही जयपूर फूड की ज्यांचं पाय नसेल, हात नसेल, अशा लोकांना जयपूर फूडचं त्यांच्या मापं घेऊन ती लोक इथे येतील जयपूर फूडवाली आणि त्यांचं माप घेऊन ते बनवून त्यांच्या पद्धतीने जसं आपण दाताची कवळी बनवतो किंवा दात रोपण करतो त्या पद्धतीने त्या पाय किंवा हात किंवा आणखी काय असेल ते अवयव देखील जोडण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. एक चांगला असतो तो उपक्रम गणेश चॅरिटेबल ट्रस्ट आणि महावीर विकलांग सहायता समिती आणि दत्ताराम गोविंद वाईकर म्हणजे मंदिराची आपली ट्रस्ट याच्या माध्यमातून हा केलाय. याचा फायदा सर्वांनी घ्यावा. आज त्यांनी मोठ्या मनाने ते काम केलंय आणि अशा संस्था ज्या आहेत आपल्या इथे तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला मी या इथे अन्नचक्र चालू केलं त्याला जवळजवळ 18 वर्ष झालेली आहे. मोफतमध्ये ज्यांच्या घरी आई वडील त्यांना बघत नाही, वृद्ध लोकांना, अशा अनेक लोकांना दुपारचं जेवण हे गेले 18 वर्ष आपल्याकडे सुरू आहे. ज्यांना होऊ नये त्यांना
त्याच्या घरच्या लोकांनी ती काळजी घ्यायला पाहिजे. पण ती नाही घेतली त्यांची काळजी करायला आम्ही नक्कीच तत्पर असू. कारण इसका कोई नहीं होता है, उसका एक भगवान होता है, गणपती बाप्पा होता है. आणि म्हणूनच त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण अशाच पद्धतीने पुढे जाऊया. आपण लोक बहुत बहुत शुभेच्छा.